साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ताहरी चिकन बिर्याणी। तर यासाठी आपण इथे चिकन घेतलेले आहे। यामधील काळजाचे पीस आपण बाजूला काढून ठेवून देणार आहोत। त्याबरोबर एक दोन चिकनचे तुकडे देखील घेतलेत। लहान मुलांसाठी आपण आणि अशा प्रकारे बनवू शकतो। उर्वरित या चिकन पासून आता आपण ताहरी चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्यामध्ये आपण मस्के मसाले जे घरामध्ये उपलब्ध असतात यांचा वापर करणार आहे। त्यामध्ये आपण लाल तिखट घेतलेले 1 चमचा, हे आपण कमी जास्त करू शकता। आवश्यकतेनुसार तुम्ही तिखटचे प्रमाण वाढवू देखील शकता। त्याचबरोबर इथे आपण गरम मसाला देखील घातलेला आहे। गरम मसाल्याचे प्रमाण देखील तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर हळद हे आपण ॲड केल्यानंतर थोडा लिंबाचा रस यामध्ये ॲड करायचा आहे। इथे 2 लिंबू चिरून त्याचा हा रस काढलेला आहे। तो पूर्ण रस आपण यामध्ये वापरणार आहोत, पण रस थोडा थोडा करून मी ते यामध्ये घालत आहे। अशा प्रकारे सर्व रस मी यामध्ये घालणार आहे। त्याचबरोबर आले लसणाचे मी ते वाटण केलेले, पेस्ट नाही केलेली, तर हे वाटण देखील 2 चमचे आपण इथे ॲड केलेले आहे। आपण अर्धा किलो चिकनचा वापर केलेला आहे, त्यानुसार ही क्वांटिटी आहे मसाल्यांची। त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे। जेव्हा मीठ ॲड करू असे यामध्ये घालून थोडे ठेवून द्यायचे आहे। त्याचबरोबर इथे आपण दही घेतलेले, हे अर्धा पावशेर दही आहे। हे दही 125 ग्रॅम आहे। तर हे आपल्याला चांगल्या रीतीने फेटून घ्यायचे आहे। त्यातील गाठगुटळ्या ह्या घालवायच्या आहेत व त्यानंतर हे दही आपण या चिकनमध्ये ॲड करणार आहोत। ॲड केल्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले व हे दही चांगल्या प्रकारे चिकनच्या पीसेसना लागले पाहिजेत इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तुम्ही हाताच्या साहाय्याने देखील करू शकता व चमच्याच्या साहाय्याने देखील हे मिक्स करू शकता। साधारण 5 मिनिट आपण अशा प्रकारे हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण पुढील तयारीला देखील लागू। मसाले सर्व व्यवस्थित चिकन पीसना लागलेले आहेत। आता हे आपण अशाच प्रकारे ठेवून देऊ व पुढच्या तयारीसाठी इथे आपण तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही ते पाहू शकता। इथे जवळजवळ 3.25 कप म्हणजे 3.25 वाटी आपण तांदूळ घेणार आहोत। तुमच्याकडे कपचे मेजरमेंट असेल तर तुम्ही कपने घेऊ शकता, जर वाटी असेल तर वाटीच्या मेजरमेंटने घेऊ शकता। सहसा वाटी सर्वांकडेच उपलब्ध असते, कप असेल असे नाही, त्यासाठी मी ते वाटीचा वापर केलेला आहे। त्यानुसार आपण इथे तुम्ही ते पाहू शकता 3.25 वाटी आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत। हा लांबसर तांदूळ आहे, तुम्हाला जो तांदूळ उपलब्ध असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता। तांदूळ हे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ 2-3 वेळा धुवून आपण ते भिजत ठेवलेले आहेत। तोपर्यंत आता आपण पुढच्या तयारीला इथे एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये कमीत कमी 5 चमचे तेल इथे आपण घातलेले आहे। हे तेल चांगले आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे। त्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले ॲड करणार आहोत। तर त्यामध्ये इथे मी लवंग घेतलेली आहे, तुमच्याकडे जे उपलब्ध असतील मसाले त्याचा वापर करू शकता। त्याचबरोबर मी हिरवी वेलची, त्याचबरोबर दालचिनी, तेजपत्ता इथे ॲड केलेला आहे। हे जे मसाले आहेत हे चांगल्याचा कलर चांगला चेंज व्हायला पाहिजे, गुलाबी रंग येईपर्यंत व याचा खमंग असा सुवास येईपर्यंत आपल्याला अशाच रीतीने हे यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तुम्ही सुरुवातीला यामध्ये बबल्स आलेले पाहू शकतात, मग जसजसे गरम व्यवस्थित होत जाते तसे तसे हे बबल्स हे कमी होत असतात। तर अशा रीतीने आपल्याला याला थोडे तळून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये हे खडे मसाले चांगले भाजले जात असतात, तळले जात असतात। त्याचबरोबर आपण इथे उभा चिरलेला कांदा देखील ॲड करणार आहोत। कांद्याची क्वांटिटी इथे आपण जास्त घेणार आहोत, कारण आपण ताहरी चिकन बनवत आहोत, यामध्ये कांद्याचे प्रमाण हे थोडेसे जास्त असते। तर इथे मी जास्त घेतलेले आहे, तुम्ही ते पाहू शकता। 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत व ते अशा रीतीने उभे चिरून घेतलेले आहेत। कांदा देखील आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। कांदा मऊसर शिजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण आले लसणाचे वाटण 1.5 चमचा घातलेले आहे। हे वाटण मी दरवेळेस कोणत्याही रेसिपीमध्ये जास्त करून वाटणाचा वापर करते, कारण यामुळे भाजीला विशिष्ट अशी चव प्राप्त होत असते। त्यामुळे रेडीमेड मसाल्यांपेक्षा आपण घरगुती पद्धतीने जे बनवलेले वाटण असेल किंवा मसाले असतील यांचा वापर करावा, भाजी उत्कृष्ट अशी होत असते। आले लसणाची पेस्ट तर उत्कृष्ट असते, त्यापेक्षा वाटण देखील खूप सुंदर लागते। तर ते देखील मी इथे ॲड करून आता हे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत। टोमॅटोची क्वांटिटी ही 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत व ते जास्त बारीकी नाही व जास्त मोठे नाही, अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत। ते यामध्ये ॲड केल्यानंतर चांगले भाजून घ्यायचे। टोमॅटो देखील मऊसर असा शिजला गेला पाहिजे इतपत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे।
टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्यानंतर त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले चिकन होते ते यामध्ये ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला चिकनला व या मसाल्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. यामधून तेल सुटायला सुरुवात होईपर्यंत इतपत आपल्याला याला चांगले भाजून घ्यायचे. तुम्ही ते पाहू शकता आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण कोथिंबीर व पुदिना बारीक चिरून यामध्ये ॲड करायचा आहे. तो देखील आपण इथं आता ॲड केलेला आहे. यामुळे पुदिन्याच्या पानामुळे देखील याला चांगला सुगंध येत असतो, त्यामुळे आपण पुदिन्याच्या पानाचा वापर केलेला आहे. जास्त करून नॉनव्हेज रेसिपीमध्ये पुदिन्याचा वापर केला तर भाजी चविष्ट अशी लागत असते, त्यामुळे उपलब्ध असेल तर त्याचा वापर करावा, नसेल तर कोथिंबीर ॲड केली तरी देखील चालेल. अशा रीतीने आता हे सर्व मिश्रण आपण चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. भाजून घेतल्यानंतर याला आपल्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला यावर झाकण झाकून साधारण चांगले चिकन शिजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तुम्हाला यामधून दिसू शकते की चांगल्या प्रकारे हे चांगले शिजले गेलेले आहेत. इतपत आपण याला वाफलू देणार आहोत व अधूनमधून चेक करायचे आहे की चांगल्या प्रकारचे शिजले गेलेले आहे का नाही. ते 2-3 मिनिटांनंतर आपण पुन्हा झाकण उघडून पाहणार आहोत. तुम्ही ते पाहू शकतात यामधून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. चिकन साधारण 70% देखील शिजलेले आहे. तुम्ही ते पाहू शकता. आता हे आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकत्र व्यवस्थित करून घ्यायचे आहे व मध्यभागी घेऊन पुन्हा यावर झाकण ठेवून पुन्हा वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. साधारण 3 मिनिटांनंतर तुम्ही ते पाहू शकता चिकन चांगल्या रीतीने शिजले गेलेले आहे. यामधून तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे. यामधील तेलाची क्वांटिटी वाढली, पाण्याची क्वांटिटी वाढली की समजावे की चिकन हे शिजत आलेले आहे. त्यावेळेस आपल्याला यामध्ये मिरची ॲड करायची आहे. मिरचीमुळे देखील याला चांगली चव येते. इथे मी 3 मिरच्यांचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला जास्त तिखट चव आवडत असेल तर जास्त घालू शकता. त्याचबरोबर थोडे जिरे देखील यामध्ये ॲड केलेले आहे. हे भाजलेले जिरे आहेत, आपण कच्च्या जिऱ्याचा वापर नाही केलेला. आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर वाटीने आपण मेजरमेंट तांदळाचे घेतलेले, त्यामुळे वाटीनेच आपण पाणी देखील ॲड करणार आहोत. 1 वाटी पाणी मी आता घातलेले आहे. ही दुसरी वाटी घातलेली आहे. तुमच्या तांदळावर डिपेंड असते की किती पाणी घालायचे ते. ही तिसरी वाटी देखील आपण घातलेली आहे. ज्या टाईपचा तांदूळ असेल तसे आपल्याला पाणी घालायचे. 4थी वाटी देखील आपण इथे पाणी घातलेले आहे. ही 5वी वाटी, 6वी वाटी, अशा रीतीने आपण 6 वाटे घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपण जरा कमी 3 वाटी तांदूळ घेतलेला तर त्याचे डबल आपण इथे पाणी वापरलेले आहे. तुम्हाला जर तुमचा तांदूळ जर थोडे जास्त पाणी लागत असेल तर तुम्ही गरम पाणी करून नंतर त्यामध्ये ॲड करू शकता, पण थंड पाण्याचा वापर करायचा नाही. कधीही पाणी ॲड करायचे असेल तर साधारण सोमट पाण्याचा वापर करावा. तर आता पाणी ॲड केल्यानंतर आता आपल्याला याची उकळी येण्याची वाट पाहायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता की चांगल्या प्रकारे उकळायला सुरुवात झाली. जेव्हा उकळी यायला सुरुवात होईल तेव्हा आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे. अशा रीतीने तुम्ही तो तांदूळ शिजवून देखील घेऊ शकता. एका कणीवर येईपर्यंत शिजवून नंतर देखील ॲड करू शकता किंवा नुसता भिजत घालून देखील ॲड करू शकता. मी ते भिजत घातला होता व त्यानंतर तो ॲड केलेला आहे, कारण आपण शेवटी याला कुकरमध्ये वाफलून घेणार आहोत. त्यामुळे मी आहे तसा फक्त भिजत ठेवला होता व तो सर्व तयारी होईपर्यंत भिजला गेलेला आहे. आता तो तांदूळ आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. थोडा थोडा करून ॲड करत राहायचा आहे. तांदूळ ॲड केल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे यावेळी तुम्ही कोथिंबीर, पुदिना, त्याची पाने देखील थोडी अजून ॲड करायची असतील तर ॲड करू शकता. जर कांदा जो आपण तळून घेत असतो ब्राऊन कलरचा तो देखील ॲड करायचा असेल देखील करू शकता. मी इथे फक्त पुदिना व कोथिंबीरची पाने बारीक चिरून यामध्ये घातलेली आहेत. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. याच वेळेला मीठ देखील चाखून पाहिजे आहे. जर मीठ कमी असेल तर तुम्ही या वेळेला मीठ देखील ॲड करू शकता. भात पटकन शिजवण्यासाठी आता आपण हा कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने आपण कुकरमध्ये याला ॲड करून घेऊ. कुकरमध्ये घातल्यानंतर याला उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. तुम्ही ते पाहू शकता चांगल्या प्रकारे उकळले आहे. त्यानंतर थोडे आपल्याला अशा रीतीने ढवळून घ्यायचे आहे, व्यवस्थित हलवायचे आहे, जेणेकरून पीस व तांदूळ हा व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होईल. व व्यवस्थित ॲड केल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला कुकरच्या ॲटलिस्ट 3 विसल येईपर्यंत शिजवून द्यायचा आहे भात. त्याबरोबर चिकन देखील चांगले शिजत जात असते, त्यामुळे आपण फक्त 3च विसल घेणार आहोत. उकळी चांगल्या प्रकारे आली आहे. आता यावर झाकण झाकून
3 विसल येण्यासाठी मी गॅसवर ठेवून देणार आहे। 3 विसल झालेले आहेत। आता आपण कुकरमधील जी आपली तहारी चिकन बिर्याणी आहे ती आपण काढून घेतलेली आहे। तर याबरोबर आपल्याला सॅलड बनवायचे असेल तर इन्स्टंट सॅलड आपण अशा प्रकारे बनवू शकतो। तर दह्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर यामध्ये थोडे तिखट देखील तुम्ही घालू शकता। थोडेसे मीठ व लाल तिखट देखील घालून चांगले लागते किंवा असे देखील खाल्ले तरी देखील चांगले लागते। तर अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा। कांद्याची क्वांटिटी तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। हीच रेसिपी तुम्हाला जर हिंदीमध्ये हवी असेल तर साहूज रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। ही रेसिपी जेव्हा आपल्याला कमी वेळ असेल व झटपट काहीतरी बनवायची असेल तर त्यावेळेस आपण ही रेसिपी ट्राय करू शकता। व ही रेसिपी बनवल्यानंतर कशी बनली आहे हे सांगण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा व चॅनलला सपोर्ट करत राहा। यावरून गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर पुदिन्याची पाने वापरू शकतो। चिकन देखील चांगले शिजलेले आहे, भात देखील चांगला फडफडीत झालेला आहे। तर ही रेसिपी खूप उत्कृष्ट लागते। एकदा ट्राय करून नक्की पहा व आपले अनुभव साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत राहा। कमी वेळेत बनणारी व कालवणाची देखील गरज नसणारी अशी ही तहारी चिकन बिर्याणी एकदा ट्राय करून नक्की पहा व शेवटी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।